हाय हॅलो नमस्कार मंडळी. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा हा व्हिडिओ आपला कशावर आहे. आजचा हा व्हिडिओ आपला जे आपले जुने ब्लाऊज असतात ते येत नाहीत म्हणून कस्टमर टाकून देतात, मापाचे होत नाहीत. पण ते मापाचे करण्याकरता आपण एक सोपी ट्रिक वापरली आहे. तर आपण ह्या ज्या जुन्या ब्लाऊजच्या स्लीव्ज आहे ह्या उसवून घेतलेल्या आहेत. पूर्ण स्लीव्ज ह्या उसवून घेतल्या, कारण जुना ब्लाऊज कटोरीमध्ये शोल्डरमध्ये येत नसतो म्हणून स्लीव्जच ह्या उसवून घेतल्या, कारण त्या साडीच्या काठाला मॅच होऊन जातील म्हणून. आणि त्याला मी एक जॉईंट दिलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे. तर हा जॉईंट कुठून दिला आपण, स्लीव्ज पण ही आपल्याला छोटीच पडते. तर हा जॉईंट आपण हा ब्लाऊजच्या पाठीमागचा जो काठ आहे तो कट करून घेतला आणि स्लीव्जच्या दोन्ही साईडला दिला, कारण इथे काठ असतो तो काठ आपण कट करून घेतलेला आहे, पूर्ण काठ व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे. आणि जॉईंट देऊन घेतला आणि स्लीव्ज ही आपली ब्लाऊजला अटॅच करायची आहे. हे रेडीमेड ब्लाऊज आहे, ह्या रेडीमेड ब्लाऊजलाच ती स्लीव्ज अटॅच करायची आहे. आणि साडीचा कलर हा असा जांभळा होता, मग आपण ही स्लीव्ज त्याला जॉईंट करणार आहोत. आणि रेडीमेड ब्लाऊजला स्लीव्ज कशी अटॅच करायची याचा व्हिडिओ अपलोडेड आहे, तो तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा की ही ट्रिक कशी वाटली म्हणून. आणि तुम्हीही करून पहा. ह्या ब्लाऊजला अशा जुन्या ब्लाऊजच्या बाह्या उसवून नवीन ब्लाऊज आपण हा वापरात आणू शकतो आणि हा साडीच्या काठावर मॅचिंग होऊ शकतो. तुम्ही बघताय त्याप्रमाणे हा ब्लाऊज सुंदर झालेला आहे. आणि अशा प्रकारे मी ह्या स्लीव्ज अटॅच करून घेतल्या आहे आणि तुम्ही बघताय हा ब्लाऊज किती सुंदर दिसतो आहे. रेडीमेड ब्लाऊज होता हा, आणि हा कस्टमरने दिला होता रेडीमेड ब्लाऊज, त्याला मी ह्या स्लीव्ज अटॅच करून दिला आणि हा मापाचा ब्लाऊज पूर्णपणे तयार झालेला आहे. तुम्हीही करून पहा अशी पद्धतीने तुमचं ब्लाऊज साड्या फेकून न देता. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा. बाय.